नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. इशरत जहांचं नाव या सुनावणी दरम्यान घेण्यास भारतातल्या राष्ट्रीय तपास संस्थेनं आपल्याला सुचवलं याचा हेडलीनं आज इन्कार केला. तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि पोलीस सहायुक्त यांनी या सुनावणीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत भेट घेतली या बातमीत तथ्य नसल्याचं हेडलीनं सांगितलं. मुंबई सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज तिसऱ्या दिवशीच्या उलट तपासणी दरम्यान तो बोलत होता. लष्कर-ए-तैयबात महिला आणि आत्मघाती बॉम्ब सेल नसल्याचंही तो म्हणाला. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ गिलानी आपल्याला भेटायला आले होते अशी माहितीही हेडलीनं पुरवली. आपले वडील पाकिस्तान आकाशवाणीत महासंचालक पदावर होते आणि त्यांना लष्कर-ए-तैयबाशी असलेल्या संबंधांची माहिती होती, मात्र त्याबद्दल ते नाराज होते असंही हेडलीनं यावेळी सांगितलं. बालपणापासूनच भारत आणि भारतीयांबद्दल मनात तिरस्कार आणि द्वेषाची भावना होती आणि तेव्हापासूनच भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा निश्चय केला होता अशी कबुली पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड हेडलीनं दिली. 1971च्या युद्धात भारतीय विमानांनी शाळेवर बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक ठार झाले. तेव्हापासून भारताबद्दल ही भावना निर्माण झाली असं त्यानं सांगितलं. लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे मंत्रालय तयारी करत असून त्याबाबतचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज स्पष्ट केलं. ते रत्नागिरी इथल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. लातूरमध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे. तिथे 7 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. अशा स्थितीत राज्य सरकारनं केलेली मागणी रेल्वेनं मान्य केली आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्याबाबतही रेल्वेला आदेश दिले आहेत. देशात जिथे जिथे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होईल तिथे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न रेल्वे करेल असं आश्वासनही रेल्वेमंत्र्यांनी दिलं. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जातोय. आजच्याच दिवशी येशूला सुळावर चढवण्यात आलं. अनेक यातना सहन केल्यानंतर येशूनं प्राण सोडले. आजपासून 3 दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे. आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं. तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात. गुड फ्रायडे हा प्रार्थनेचा दिवस असून या दिवशी येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि दयाळू विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. संत तुकाराम महाराज बीज दिनानिमित्त जुनं धुळे भागातून शहरात आज पालखी काढण्यात आली. खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. मुंबईत मशीद बंदर इथंही आज तुकाराम बीज मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली. यानिमित्त लोखंडी जथ्था मराठा कामगार संघानं तुकाराम महाराज गाथा पारायण तसंच हरिपाठाचं आयोजन केलं होतं. सप्ताहभर झालेल्या कार्यक्रमात विविध कीर्तनकारांनी सादर केलेली कीर्तनं भाविकांना ऐकायला मिळाली. वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा ऐन पावसाळ्यात पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतकऱ्यांना नापिकीला सामोरं जावं लागतंय. खरीप हंगामात झालेला खर्चही न निघाल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही वादळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड तडाखा दिला. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच चाऱ्याचाही बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांची पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी झाल्यानं राज्य शासनानं जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या माध्यमातून होणाऱ्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना बरीच मदत मिळणार असल्यानं सर्वत्र समाधानाचं वातावरण आहे. बातमी क्रिकेटची. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या गटात मोहाली इथं पाकिस्तान आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया या दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेमध्ये स्थान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी आवश्यक असल्यानं या संघांसाठी हा सामना करो या मरो ठरणार आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी ठरला तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 27 मार्चला उपांत्यपूर्व सामना होईल.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.